हेलो, वेलकम बैक। आप सबका एक बार फिर हमारे चैनल में हार्दिक स्वागत है। तो हम आस्वादन कर रहे थे विनोद रस्तोगी जी की एकांकी बहू की विदा। हमने देखा दहेज के लोभ में जीने वाला जीवनलाल कैसे अपने निर्णय पर अड़ा रहता है कि वो किसी भी हालत में अपनी बहू को विदा नहीं करेगा। और दूसरी तरफ हमने देखा उसकी पत्नी राजेश्वरी उसके स्वभाव के ठीक विपरीत निकली। वो सचमुच में ममता की मूर्ति निकली। वो किसी भी हालत में अपनी बहू कमला को विदा करना चाहती है, क्योंकि वो खुद एक माँ थी और वो जानती थी कि एक माँ का हृदय कैसा होता है। वो इस हद तक पहुँचती है कि वो अपनी तिजोरी से 5,000 रुपये लेकर प्रमोद को देना चाहती है। और इसी बीच हमने देखा जीवनलाल काफ़ी उत्साहित होकर अपनी बेटी के आगमन के प्रति, और इसी बीच हमने देखा जीवनलाल अपनी बेटी गौरी के स्वागत के लिए काफ़ी उत्साहित होता है। और उसी समय हमने सुना एक हॉर्न बजता है, गाड़ी का हॉर्न बजता है और सभी को लगता है कि गौरी पहुंच गई है। और जीवनलाल काफ़ी प्रसन्न स्वर में, आ गई मेरी गौरी, अरे खड़ी खड़ी मेरा मुंह क्या देख रही हो, अंदर से मिठाई का थाल लाओ। वो कहता है मेरी गौरी आ गई, और अपनी पत्नी से कहता है तुम खड़ी खड़ी मेरा मुंह क्या देख रही हो, अंदर से मिठाई का थाल लाओ। और राजेश्वरी क्या है, उसी प्रकार खड़ी रहती है और वो देखती है बाहर वाले द्वार की ओर। प्रमोद भी देख रहा होता है और कमला भी खड़ी है। और जीवनलाल क्या है, बड़े उत्साह से द्वार की ओर बढ़ते हैं। तभी बाहर से रमेश आता है, जीवनलाल और राजेश्वरी का बेटा रमेश। वो क्या है, वो एक सुंदर नवयुवक है। पैंट और कमीज पहने है, कोट है हाथ में, बरसाती कोट है, लेकिन चेहरे पर उदासी के चिन्ह हैं। और वो अंदर आकर चुपचाप खड़ा हो जाता है। जीवनलाल देखता है कि रमेश गौरी को बुलाने गया था और गौरी कहीं दिखाई नहीं दे रही है। तो वो काफ़ी घबराए हुए स्वर में पूछता है, गौरी कहाँ है? रमेश काफ़ी धीमे स्वर में कहता है, वह नहीं आई। नहीं आई? क्यों? तबीयत तो ठीक है उसकी। क्यों, क्या हुआ? उसकी तबीयत तो ठीक है। जी हाँ। फिर? उन्होंने विदा नहीं की, उसके ससुराल वालों ने विदा नहीं की। अब राजेश्वरी एकदम से स्तब्ध होकर कोच में बैठ जाती है। कमला भी एकदम चिंतित हो जाती है। और प्रमोद प्रमोद जीवनलाल का जो रिएक्शन है वो देखता है। और जीवनलाल की ये हालत हुई थी, उसने कभी नहीं सोचा था, क्योंकि ये ऐसे हो ही नहीं सकता। उसे ये विश्वास ही नहीं हो रहा। विदा नहीं की? क्यों नहीं की विदा? वो पूछता है आखिर कारण क्या है, मेरी बेटी को विदा क्यों नहीं किया? कह रहे थे दहेज पूरा नहीं दिया गया। अब रमेश क्या उत्तर देता है, वो कह रहे थे कि दहेज पूरा नहीं दिया। अब जीवनलाल काफ़ी बिगड़ जाता है, बिगड़ते हुए कहता है, हमने तो जीवन भर की कमाई दे दी और उनकी नज़र में दहेज पूरा नहीं दिया गया। लोभी कहीं के। अब जीवनलाल को इतना गुस्सा आता है, इतना सारा दहेज दिया कि बिरादरी वाले देखते रह गए थे, और बारातियों का स्वागत भी इतने धूमधाम से किया था, और अब वो कह रहे हैं कि दहेज पूरा नहीं दिया। राजेश्वरी झट से उठकर कहती है, उन्हें क्यों भला बुरा कह रहे हो? बेटी वाले चाहे अपना घर द्वार बेच कर दे दें, पर बेटे वालों की नाक भौं सिकुड़ी ही रहती है। अब उन्हें क्यों ताने मार रहे हो? गौरी के ससुराल वालों को क्यों कह रहे हो? ये तो यहाँ की एक रीति सी बन गई है कि बेटे वाले अपनी पूरी जिंदगी की जो कमाई है वो दहेज के रूप में दे दें, लेकिन फिर भी लड़के वाले खुश होते ही नहीं। मगर शराफत और इंसानियत, देखो अचानक जीवनलाल को इन दो शब्दों की याद आती है।
शराफत और इंसानियत, ये दोनों उसके एजेंडा में तो था ही नहीं। जब वो अपने बहू के बारे में बात करता है, जब वो अपनी बहू के घर वालों से बात करता है, तो उसमें तनिक भी शराफत न थी, न इंसानियत थी। लेकिन आज जब उसके बेटी के घर वालों ने, ससुराल वालों ने जब उसकी बेटी के ससुराल वालों ने ही इनकार कर दिया, तब उसे अचानक शराफत और इंसानियत की याद आई। राजेश्वरी बीच में ही बात काटते हुए बोलती है, अब शराफत और इंसानियत की दुहाई देते हो? कुछ देर पहले तो देखिए, राजेश्वरी एकदम ठीक धर्म पत्नी थी। जब जब पति इंसानियत के खिलाफ कर्म करता था या फिर बात करता था, ये टोकती थी, चुप रहो तुम। अब जीवनलाल को गुस्सा आता है, तुम चुप रहो। बहुत चुप रही, अब नहीं रहूंगी। आखिर क्या कमी है बहू के दहेज में, मगर तुम हो कि। अब राजेश्वरी कहती है, बहुत हो गया, अब मैं चुप नहीं रहूंगी। आखिर क्या कमी है बहू के दहेज में, मगर तुम हो कि और चाहते हो और चाहते हो। जीवनलाल अनसुनी करके कहता है, मेरी बेटी की विदा न करके उन्होंने मेरा अपमान किया है। मैं उसे इतना गुस्सा आता है, मैं ये करूँगा, मैं वो करूँगा। तुम भी तो किसी की बेटी की विदा न करके अपमान कर रहे हो किसी का। अब राजेश्वरी बोलती है, देखो तुम कौन सा दूसरों का आदर करते हो। किसी और की बेटी को विदा न करके, विवाह के बाद के पहले सावन को विदा न करके तुम दूसरों का आदर थोड़े ही कर रहे हो, अपमान ही तो कर रहे हो। जीवनलाल चीख कर, गौरी की माँ, उसे एकदम कंट्रोल ही नहीं रहता, गुस्सा भी आ रहा है। अब भी आंखें नहीं खुली। जो व्यवहार अपनी बेटी के लिए तुम दूसरों से चाहते हो, वही दूसरे की बेटी को भी दो। जब तक बहू और बेटी को एक सा नहीं समझोगे, न सुख मिलेगा और न शांति। अब राजेश्वरी एक पते की बात कहती है कि देखो, अभी तक तुम्हारी आंखें नहीं खुली। तुमने तो इतना सारा दहेज दिया, फिर भी गौरी के घर वाले संतुष्ट नहीं। जो व्यवहार अपनी बेटी के लिए तुम दूसरों से चाहते हो, वही दूसरे की बेटी को भी दो ना। जब तक तुम बहू और बेटी को एक सा नहीं समझोगे, न तुम्हें सुख मिलेगा न शांति। और जीवनलाल बेचैन हो जाता है, इधर उधर टहलने लगता है। जीवनलाल काफ़ी बेचैन हो जाता है, वो इधर उधर टहलने लगता है, हाथ मलता है और उसका सिर नीचे झुक जाता है। प्रमोद रमेश के पास जाकर खड़ा हो जाता है। इस बीच बहू और बेटी, बेटी और बहू, अजीब उलझन है, कुछ समझ में नहीं आता। अब जीवनलाल थोड़ी देर पहले ही उसने कहा था, प्रमोद को ताने मारते हुए इसने कहा था कि ये भी देखें कि हम कैसे अपनी बेटी का स्वागत करते हैं, हम नाक वाले हैं, मूंछ वाले हैं। और आज उसकी नाक भी कट गई, मूंछ भी कट गई, अजीब उलझन में पड़ गया। वो समझ ही नहीं पा रहा था, मतलब कि उसकी समझ में बेटी बेटी होती है और बहू पराया होती है। लेकिन आज वो टोटल कन्फ्यूजन में पड़ गया। में पड़ गया। वो रुक कर पत्नी की ओर देखते हुए कहता है, शायद तुम ठीक कहती हो राजेश्वरी, तुम ठीक कहती हो। प्रमोद आगे बढ़कर धीमे स्वर में, अब मुझे आज्ञा दीजिए बाबूजी। अब प्रमोद कहता है, अब मुझे चलना चाहिए, मेरी गाड़ी का समय हो रहा है, मैं जा रहा हूँ। मैं जल्द ही फिर आऊँगा, विश्वास रखें इस बार आपकी चोट के लिए मरहम लाना न भूलूँगा। अब प्रमोद कहता है, बाबूजी मेरे जाने का टाइम हो गया, अब विश्वास कीजिए अगली बार जब मैं आऊँगा तो आपकी जो मरहम है आपके घावों को भरने के लिए, वो ज़रूर लेकर आऊँगा। जीवनलाल काफ़ी दुखी सुर में कहता है, ठहरो प्रमोद, मुझे और लज्जित ना करो। बेटा, मेरी चोट का इलाज बेटी की ससुराल वालों ने दूसरी चोट से कर दिया है। अब वो, उसकी आंखें खुल जाती है, उसे पश्चाताप होता है। वो कहता है, बेटा जो मेरी चोट थी उसका इलाज मेरी बेटी के ससुराल वालों ने एक उससे भी बड़ी चोट से दे दिया है।
तुम मुझे और लज्जित ना करो। बाबूजी, प्रमोद आश्चर्यचकित हो जाता है कि जीवनलाल इस प्रकार की बातें कह रहा है, वो सोच भी नहीं सकता था। आखिरकार वो जीवनलाल निश्वास छोड़ते हुए कहता है, कभी कभी चोट भी मरहम का काम कर जाती है बेटा। अरे खड़ी खड़ी मेरा मुंह क्या ताक रही हो? अंदर जाकर तैयारी क्यों नहीं करती? बहू की विदा नहीं करनी है क्या? अब देखो वो कैसे अपनी राय बदल देता है, अपना निर्णय बदल देता है जल्दी से अपना निर्णय बदल लेता है, क्योंकि वो खुद जब लज्जित हुआ, इतना सारा दहेज देने के बाद भी जब उसकी खुद की बेटी को इस प्रकार का अपमान सहना पड़ा, तब जाकर उसकी आंखें खुली। तब जाकर उसे पता चला कि कमला के घर वालों पर क्या बीत रही होगी, और वो झट से अपना निर्णय बदल लेता है। वो अपनी पत्नी से कहता है, क्या खड़ी खड़ी मुंह देख रही हो? जाके अपनी बहू को विदा करने की तैयारी करो। और इस प्रकार ये एकांकी यहाँ समाप्त होती है। दहेज प्रथा नामक एक कुप्रथा पर प्रकाश डालते हुए एकांकीकार ये समाज की ये जो रीति है, रिवाज है दहेज देने का और दहेज का जो लोभ है, उसकी ओर हमारा ध्यान आकर्षित करना चाहते हैं कि लड़की वाले इज्जत से रह सकें, वो अपनी बेटी को एक उपहार स्वरूप कुछ दें तो स्वीकार करें, वरना उन पर ये दहेज का इस प्रकार का जो ये प्रेशर डाला जाता है, वो समाज को कहाँ ले जाएगा, कहाँ जाकर खड़ा करेगा। इस और संकेत दिया है कि दहेज लेना मना है, देना मना है, और पैसे वालों की ही इज्जत होती है, ऐसी बात नहीं है। जैसे जीवनलाल बोलता था कि हम तो सिर ऊंचा करके खड़े होने वाले हैं, हमारी नाक नहीं कटी है, लेकिन जब उसकी ही नाक कट जाती है, उसकी ही इज्जत मिट्टी में मिल जाती है, तब जाकर उसकी आंखें खुलती है, और तब जाकर उसकी पत्नी राजेश्वरी की बातों को वो समझ पाता है कि बेटी और बहू में फ़र्क नहीं करना चाहिए। तो हम इस एकांकी के जो प्रोबेबल क्वेश्चंस हैं, जो मॉडल क्वेश्चन पेपर है, जो यूनिवर्सिटी के वेबसाइट में ऑलरेडी अपलोडेड है, और विनोद रस्तोगी जी के लिटरेरी कॉन्ट्रीब्यूशंस वगैरह वगैरह हम एक अलग वीडियो में अपलोड करेंगे। फ़िलहाल अब जाते हैं मलयालम वर्जन की ओर। നമ്മൾ ആസ്വദിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു വിനോദ് രസ്തോഗി എന്ന എഴുത്തുകാരൻ്റെ ബഹു കി വിദ എന്ന ഡൗറി റിലേറ്റഡ് ഒരു ഏകാംഗി. ജീവൻലാൽ എന്ന ഒരു പ്രധാന കഥാപാത്രം, എത്ര ഡൗറി കിട്ടിയാലും മതി വരാത്ത ഒരു ജീവൻലാൽ. അതിന് നേരെ വിപരീതമായ അദ്ദേഹത്തിൻ്റെ വൈഫ് രാജേശ്വരി, അവർ വളരെ നല്ലൊരു മനുഷ്യ സ്ത്രീയായിരുന്നു, ഒരു സ്നേഹമുള്ളൊരു അമ്മായിയമ്മയായിരുന്നു. അവർ തൻ്റെ മരുമകൾക്ക് വേണ്ടി 5000 രൂപ വരെ കൊടുക്കാൻ തയ്യാറാകുന്നു. അങ്ങനെ ഇരിക്കുമ്പോൾ ഇവർ പ്രതീക്ഷിച്ചിരിക്കുകയാണ്, ജീവൻലാൽ ഒരു വശത്ത് തൻ്റെ മകൾ വീട്ടിൽ വരും എന്ന ആവേശത്തിൽ മകളെ സ്വീകരിക്കാനുള്ള തയ്യാറെടുപ്പൊക്കെ നടത്തി വളരെ അഹംഭാവത്തോടെ ഇരിക്കുകയായിരുന്നു. അപ്പോഴാണ് ഒരു ഹോണടി കേൾക്കുന്നത്. വണ്ടി വന്ന് നിൽക്കുന്നു. അപ്പോൾ സ്വാഭാവികമായി എല്ലാവരുടെയും ശ്രദ്ധ അങ്ങോട്ട് പോകുന്നു. എല്ലാവരും പ്രതീക്ഷിക്കുന്നത് രമേശ് തൻ്റെ പെങ്ങൾ ഗൗരിയായിട്ട് കയറി വരുന്നതായിട്ടാണ്. പക്ഷേ കാണുന്നത് എന്താണ്? രമേശ് ഒരു ചെറുപ്പക്കാരനാണ്, അദ്ദേഹം മാത്രം കയറി വരുന്നു. അദ്ദേഹത്തിൻ്റെ മുഖത്തൊരു വിഷമമൊക്കെ കാണുന്നു. അപ്പോൾ ജീവൻലാൽ വളരെ അതിശയിച്ച് ചോദിക്കും, ഗൗരി എന്ത് ചെയ്യുന്നു? ഗൗരി കഹാ ഹെ? രമേശ് വളരെ വിഷമിച്ച് പറയും, വഹ നഹി ആയി. नहीं आई क्यों? തബിയത്ത് तो ठीक है उसकी, ആരോഗ്യമൊക്കെ സുഖമായിട്ടിരിക്കുന്നില്ലേ? അവൾക്ക് ശാരീരികമായി വല്ല കുഴപ്പമുണ്ടോ? അപ്പോൾ ഇല്ല, അതൊന്നും അല്ല. ഫിർ ഉനോനെ വിദാ നഹി കി, അവർ ഗൗരിയെ വിട്ടില്ല. അപ്പോൾ എല്ലാവരും ഇത് കേട്ടങ്ങ് ഞെട്ടിപ്പോവും. ഗൗരിയുടെ അമ്മ രാജേശ്വരി, കമല, പ്രമോദ്, ജീവൻലാൽ, എല്ലാവർക്കും ഇത് വിശ്വസിക്കാൻ വയ്യ. വിദാ നഹി കി, ക്യോ നഹി കി വിദാ? അപ്പോൾ ജീവൻലാൽ ചോദിക്കും, എന്തുകൊണ്ട് വിട്ടില്ല എൻ്റെ മകളെ? കഹ രഹേ ഥേ ദഹേജ് പൂരാ നഹി ദിയാ ഗയാ.
അവർ പറയുന്നത് അവരുദ്ദേശിച്ചത്രയും ഡൗറി അവർക്ക് കിട്ടിയില്ല. हमने तो जीवन भर की कमाई दे दी और उनकी नज़र में दहेज पूरा नहीं दिया गया, लोभी कहेंगे. ഇപ്പോൾ ജീവൻലാലിനങ്ങ് ദേഷ്യം സഹിക്ക വയ്യാതെ പറയും, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഉണ്ടാക്കിയിരിക്കുന്ന എല്ലാ സ്വത്തും ജീവിതകാലം മുഴുവനും നമ്മുടെ ജീവിതകാലം മുഴുവനും അധ്വാനിച്ചുണ്ടാക്കിയ സ്വത്ത് മുഴുവനും കൊടുത്തു, എന്നിട്ട് അവർക്ക് കൊതി തീർന്നില്ലേ. ലോഭി കഹീങ്കെ. ഉൻഹെ ക്യോ ഭലാ ബുറാ കഹ രഹേ ഹോ. बेटी वाले चाहे अपना घर द्वार बेचकर दे दें, पर बेटे वालों की नाक भौं सिकुड़ी ही रहती है. ഇപ്പം രാജേശ്വരി പറയും, എന്തിനാണ് അവരെ കുറ്റം പറയുന്നത്? പെൺകൂട്ടർ എന്തൊക്കെ ചെയ്താലും തൃപ്തി വരത്തില്ല ആൺകൂട്ടർക്ക്. അവർക്ക് എപ്പോഴും ഒരു മുഖത്തൊരു പ്രസാദം ഇല്ലായ്മയാണ്. എത്രയൊക്കെ കൊടുത്താലും ആൺകൂട്ടർക്കൊരു സന്തോഷം കാണില്ല. മഗർ ഷരാഫത്ത് ഓർ ഇൻസാനിയത്ത്, എന്നാലും ഒരു മാന്യതയൊക്കെ വേണ്ടേ? ജീവൻലാൽ ചോദിക്കുകയാണ്. ഒരു ഇൻസാനിയത്ത്, ഒരു ഹ്യൂമാനിറ്റേറിയൻ കൺസിഡറേഷനൊക്കെ വേണ്ടേ? ഇപ്പോഴാണ് അയാൾക്ക് ഹ്യൂമാനിറ്റേറിയൻ കൺസിഡറേഷനും പിന്നെ ഒരു ഇൻസാനിയത്തും ഷറാഫത്തും ഒക്കെ ഓർമ്മ വരുന്നത്. അബ് ഷറാഫത്ത് और इंसानियत की दुहाई देते हो, कुछ देर पहले तो. ഇപ്പം രാജേശ്വരി തക്ക സമയത്ത് കൊട്ടുകൊടുക്കും ഭർത്താവിന്. ഓ, ഇപ്പോഴാണോ നിങ്ങൾക്ക് ഇങ്ങനെ ഒരു മാന്യതയൊക്കെ ഓർമ്മ വന്നത്? അപ്പോൾ ഇച്ചിരി നേരം മുമ്പേ പ്രമോദിനെ കുത്തി പറഞ്ഞപ്പോൾ ഒരു കുഴപ്പമില്ലായിരുന്നല്ലോ. ചുപ് രഹോ തും, ബഹുത് ചുപ് രഹി, അബ് നഹീ रहूंगी. ആഖിർ ക്യാ കമി ഹൈ ബഹു കെ ദഹേജ് മേ, മഗർ തും ഹോ കി. അപ്പം രാജേശ്വരി പറയും, ഞാൻ ഒരുപാട് മിണ്ടാതിരുന്നു, ഇനി ഞാൻ മിണ്ടാതിരിക്കില്ല. എന്ത് കുറവാണ് കമല കൊണ്ടുവന്ന ആ ഡൗറിയിൽ? ഒരു കുറവുമില്ല. പക്ഷെ നിങ്ങളാണെങ്കിൽ നിങ്ങൾക്കാണെങ്കിൽ ആർത്തി ഒരു കാലത്തും തീരത്തില്ല. मेरी बेटी की विदा न करके उन्होंने मेरा अपमान किया है, मैं उन्हें ऐसा करूँगा वैसा करूँगा, അങ്ങനെയൊക്കെ അയാൾ ദേഷ്യത്തിൽ പറയും. എൻ്റെ മകളെ വിദ ചെയ്തില്ല, അവളെ ഞാൻ കണ്ടോളാം. तुम भी तो किसी की बेटी की विदा न करके अपमान कर रहे हो किसी का. നിങ്ങൾ എന്താണ് ചെയ്യുന്നത്? നിങ്ങളും അതന്നെ ചെയ്യുന്നത്. വേറെ ഒരാളുടെ മകളെ ഇവിടെ കൊണ്ടുവന്നിട്ട് അവരെ ഒന്ന് വീട്ടിലേക്ക് നിങ്ങൾ വിടുന്നില്ലല്ലോ. जीवनलाल चीख कर कहता है, ദേഷ്യപ്പെട്ട് പറയും, गौरी की माँ अब भी आंखें नहीं खुली. जो व्यवहार अपनी बेटी के लिए तुम दूसरों से चाहते हो वही दूसरे की बेटी को भी दो. जब तक बहू और बेटी को एक सा नहीं समझोगे न सुख मिलेगा और न शांति. अरे देखो, तुम्हें अगर सुख और शांति की ज़रूरत है, സുഖവും സമാധാനവും ഒക്കെ വേണമെങ്കിൽ നിങ്ങൾ എന്താ ചെയ്യേണ്ടത്? നിങ്ങളുടെ മകളോട് എങ്ങനെ പെരുമാറണമെന്ന് നിങ്ങൾക്ക് ആഗ്രഹമുണ്ടോ അതുപോലെ നിങ്ങളും മറ്റുള്ളവരുടെ പെൺമക്കളോട് പെരുമാറണം. ജീവൻലാൽ കാഫി ബേചൈൻ ഹോ ജാത്തെ ഹൈ, ബേചൈനി സെ ഇധർ ഉധർ ടഹൽത്തെ ഹൈ. ആകെ കൺഫ്യൂസ്ഡ്, ഡിസ്റ്റർബ്ഡ് ആവും, അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും നടക്കുകയാണ്, ഒരു സമാധാനവും ഇല്ല. ബഹു ഓർ ബേട്ടി, ബേട്ടി ഓർ ബഹു അജീബ് ഉൽझन ഹൈ. എനിക്ക് കൺഫ്യൂസ്ഡ് ആയിരിക്കുകയാണല്ലോ. മരുമകൾ, മകൾ, കാരണം അയാൾക്ക് മകൾ എന്നല്ലാതെ മരുമകളിനെ അക്സെപ്റ്റ് ചെയ്യാൻ പറ്റുന്നേയില്ലായിരുന്നു. അപ്പം ഇപ്പം ആകെ കൺഫ്യൂഷനാവും. മകൾ, മരുമകൾ, ആകെ കൺഫ്യൂഷനാവും. अगर हर बेटा वाला यह याद रखे कि वह बेटी वाला भी है तो सब उलझने सुलझ जाएं. देखिए, എല്ലാ ആൺകൂട്ടരും ഇത് ഓർമ്മ വെച്ചാൽ കൊള്ളാം. അവരും ഒരു പെണ്ണിൻ്റെ അച്ഛനും അമ്മയൊക്കെ ആണെന്നുള്ള ഒരു ബോധം. കാരണം അവരുടെ മകളും ഇതേപോലെ വേറൊരു കുടുംബത്തിൽ പോയാൽ ഇങ്ങനെ ഇൻസൾട്ടഡ് ആവുമ്പം എന്തുമാത്രം ദുഃഖം ഉണ്ടാവും അവരുടെ മകൾക്ക്. അത് ചിന്തിക്കുന്നത് നന്നായിരിക്കും. ഷായദ് ഷായദ് തും ठीक कहती हो. ഇപ്പം ജീവൻലാൽ രാജേശ്വരി നോക്കി പറയും, നീ ശരിയാ പറയുന്നത്. അബ് മുझे ആജ്ഞാ ദീജിയെ ബാബുജി. ഇതിനിടയ്ക്ക് പ്രമോദ് പറയും, ഞാൻ ദാ പോകുന്നു, എനിക്ക് പോകാൻ സമയമായി. मेरी गाड़ी का समय हो रहा है, मैं जा रहा हूँ, मैं जल्द ही फिर आऊँगा. विश्वास रखें, इस बार आपकी चोट के लिए मरहम लाना ना भूलूँगा. ഞാൻ ഇനിയും വരുമ്പോൾ ഞാൻ തീർച്ചയായും അങ്ങയുടെ മുറിവ് ഉണങ്ങാനുള്ള മരുന്നുമായിട്ടേ വരുള്ളൂ. ഉദ്ദേശിക്കുന്നത് എന്താണ്? ആ ഡൗറിക്കുള്ള 5000 രൂപയും കൊണ്ടേ വരുള്ളൂ. ठहरो प्रमोद, मुझे और लज्जित ना करो. बेटा, मेरी चोट का इलाज बेटी की ससुराल वालों ने दूसरी चोट से कर दिया है.
മോനെ എന്നെ ഇനിയും നാണക്കെടുത്തല്ലേ. എൻ്റെ മുറിവിൻ്റെ മരുന്ന് എനിക്ക് കിട്ടിക്കഴിഞ്ഞു. അതെന്താണ്, എൻ്റെ മകളുടെ വീട്ടുകാർ, അമ്മായി അച്ഛനും അമ്മായിയമ്മ എല്ലാം എനിക്ക് നല്ലൊരു അടുത്തൊരു മുറിവ് തന്നു. അപ്പോൾ ഒരു മുറിവ് എൻ്റെ മറുമരുന്നായിട്ട് വേറൊരു മുറിവ് എനിക്ക് കിട്ടിയപ്പോൾ എൻ്റെ ഈ മുറിവങ്ങ് ഉണങ്ങി. പ്രമോദ് एकदम ആശ്ചര്യസേ അതിശയിച്ചു പോകും, എങ്ങനെ ഈ മനുഷ്യന് ഇത്രയും പെട്ടെന്നൊരു മാറ്റം വന്നു എന്നുള്ളത് പ്രമോദ് കാഫി ആശ്ചര്യസേ ബാബുജി, പ്രമോദിന് വിശ്വസിക്കാൻ വയ്യ. അപ്പം ജീവൻലാൽ ഒരു തീരുമാനം പറയും. कभी कभी चोट भी मरहम का काम कर जाती है बेटा. और राजेश्वरी की ओर मुड़कर कहता है, अरे खड़ी खड़ी हमारा मुंह क्या ताक रही हो, अंदर जाकर तैयारी क्यों नहीं करती, बहू की विदा नहीं करनी है क्या. ഇവിടെ നിന്ന് എൻ്റെ മോഹൻ എന്താ നോക്കിക്കൊണ്ട് നിൽക്കുന്നത്, പോയി അകത്ത് പോയി മരുമകളെ വിടാനുള്ള ഏർപ്പാടൊക്കെ ചെയ്യുന്ന പറയും. അപ്പം എല്ലാവരെയും ഞെട്ടിച്ചുകൊണ്ട് പെട്ടെന്ന് ജീവൻലാൽ തൻ്റെ തീരുമാനം അങ്ങ് മാറ്റുന്നു. അയാൾക്ക് ഈ ഒരു കാര്യം ബോധ്യമായി. തൻ്റെ മകൾ ഇൻസൾട്ടഡ് ആയപ്പം, താൻ ഇൻസൾട്ടഡ് ആയപ്പം, അതും ഇത്രയധികം ഡൗറി കൊടുത്തിട്ടും ഇൻസൾട്ടഡ് ആയപ്പം അയാൾക്ക് കാര്യം പിടികിട്ടി. ഡൗറി എന്ന് വെച്ചാൽ ഒരു എമൗണ്ടിൽ നിൽക്കുന്നതല്ല, ഒരു ലിമിറ്റ്ലെസ് ആഗ്രഹമാണ് മനുഷ്യർക്ക്. എത്ര കിട്ടിയാലും കുറച്ചുകൂടെ ആകാമായിരുന്നു എന്നുള്ളൊരു ചിന്താഗതിയാണ്. അപ്പോൾ നമ്മുടെ സൊസൈറ്റിയിൽ നടന്നുകൊണ്ടിരിക്കുന്ന ഒരു എവിൾ പ്രാക്ടീസാണ് ഡൗറി സിസ്റ്റം. അത് ഡൗറി പ്രൊഹിബിഷൻ ആക്റ്റ് ഒക്കെ വന്നിട്ടുണ്ട്. പക്ഷേ എന്നിരുന്നാലും ഇതൊരു പകൽ പോലെ സത്യമാണ്. ഇത് കോമൺ ആയിട്ട് എല്ലാവരും പ്രാക്ടീസ് ചെയ്യുന്ന ഒരു പ്രോസസ്സാണ്. അതിൻ്റെ എതിരെയുള്ള ഒരു അവയർനെസ് കൂടിയാണ് ഈ ഏകാംഗിയിലൂടെ വിനോദ് രസ്തോഗി ഉദ്ദേശിച്ചത്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ മിക്ക ഏകാംഗിയും നാട്ടക്കും എല്ലാം ഇങ്ങനത്തെ എന്തെങ്കിലും ഒരു മെസ്സേജ് കൺവേ ചെയ്യാനാണ് അദ്ദേഹം ലിറ്ററേച്ചറിനെ യൂസ് ചെയ്യുന്നത്. അപ്പോൾ ഇതിൻ്റെ ക്വസ്റ്റ്യൻ ആൻസർ ഡിസ്കഷൻ, ഓഥറിനെ പറ്റിയുള്ള മറ്റു കാര്യങ്ങളും യൂണിവേഴ്സിറ്റി വെബ്സൈറ്റിലുള്ള മറ്റ് പ്രൊബേബിൾ ക്വസ്റ്റ്യൻസും പാറ്റേണും എല്ലാം നമുക്ക് പതിവ് പോലെ പിന്നീടൊരു വീഡിയോയിൽ ചെയ്യാം. അതുവരേക്കും നന്ദി, നമസ്കാരം.